महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ हे महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना भेटणार आहे। या भेटीसाठी उद्धव ठाकरे शिवालयामध्ये दाखल झालेत, तर राज ठाकरे देखील काही वेळातच शिवालय इथे पोहोचणार आहेत। या भेटीसाठी शरद पवार, शेकापचे जयंत पाटील, रईस शेख आणि वर्षा गायकवाड उपस्थित राहणार आहेत। मतदार यादीतील त्रुटी, नावं, गळती, चुकीच्या नावांची दुरुस्ती यासह विविध मागण्यांसाठी हे शिष्टमंडळ भेट घेणार आहे। मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर एक संयुक्त पत्रकार परिषद देखील घेतली जाणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुमित सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुमित, महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ हे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे आणि त्यामध्ये राज ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत, हे महत्त्वाचं। काय अपडेट? बरोबर आहे, राज ठाकरे आता काही वेळातच इथे पोहोचतील आणि त्याआधी आपण बघतो सध्या सगळे नेते इथे पोहोचलेले आहेत। म्हणजे उद्धव ठाकरे यांचं हे कार्यालय आहे। उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख ते इथे पोहोचलेले असताना शिवालयामध्ये आता इतर नेते देखील दाखल होतात। सगळ्यात आधी मनसेचे नेते इथे आलेले होते, बाळा नांदगावकर आणि अविनाश अभ्यंकर। त्यांच्यानंतर आता जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, त्याच व्यतिरिक्त जयंत पाटील जे शेतकरी कामगार पक्षाचे आहेत ते देखील पोहोचलेले आहेत। अजित नवले देखील आलेले आहेत। फक्त आता काँग्रेसचे नेते येणं बाकी आहे। अध्यक्ष राज ठाकरे देखील आता पोहोचतात। त्यांचं स्वागत करण्यासाठी बाहेर आपण बघतोय बाळा नांदगावकर आणि अविनाश अभ्यंकर थांबलेले आहेत। काही क्षणामध्ये राज ठाकरे इथे पोहोचतील आणि राज ठाकरे यांचा ताफा आता इथे दाखल झालेला आहे। हे दृश्य आपण बघतोय, राज ठाकरे येणार आहेत, पण तत्पूर्वी शरद पवार आता इथे पोहोचलेले असल्याची माहिती सध्या कळते। बरं सुमित, आतापर्यंत कोणकोणत्या पक्षाचे कोणते नेते सध्या दाखल झालेले आहेत? थेट दृश्य आपण बघतोय, शरद पवार आता पोहोचलेले आहेत। शरद पवार याआधी वायबी चव्हाण सेंटरला थेट जातील असं म्हटलं जात होतं, मात्र आता शरद पवार शिवालयामध्ये आलेले आहेत। उद्धव ठाकरे आधी पोहोचलेले होते, त्यानंतर आता शरद पवार देखील शिवालयामध्ये दाखल झालेले आहेत। त्यांच्यानंतर राज ठाकरे देखील येतील। शरद पवार यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे देखील पोहोचलेत। शशिकांत शिंदे आणि शरद पवार यांच्या आधी ते जयंत पाटील आलेले होते आणि आता शरद पवार इथे आलेले आहेत। शरद पवार इथून आल्यानंतर या थोड्याच वेळात बैठकीला सुरुवात होईल, कारण राज ठाकरे यांचा देखील ताफा इथवर पोहोचतोय। अगदी मागेच राज ठाकरे देखील पोहोचलेले आहेत। राज ठाकरेंचा देखील ताफा आलाय, तर शरद पवार हे देखील पोहोचलेले आहेत। सगळेच वरिष्ठ नेते इथे पोहोचलेले आहेत, फक्त काँग्रेसचे नेते अद्याप कोणी आलेले नाही आहेत। बरं, उद्धव ठाकरे आलेत, त्यांच्या मागे आता शरद पवार पोहोचलेत, त्याचबरोबर राज ठाकरे यांचा देखील गाड्यांचा ताफा आपण बघतोय। दोन्ही नेते इथे पोहोचलेले आहेत आणि थोड्या वेळात आता या सगळ्या बैठकीला सुरुवात होईल। बैठकीला सुरुवात होऊन किती वेळ नंतर बैठक चालेल किंवा निवेदनावर कशी चर्चा होते हे आपण पाहणार आहोत। दोन्ही नेते इथे पोहोचल्यानंतर त्यांचं स्वागत करण्यासाठी देखील आपण बघतोय। तर ही दृश्य आपण बघतोय, शरद पवार आलेत आणि त्याचबरोबर राज ठाकरे देखील इथे पोहोचले। याआधीच उद्धव ठाकरे पोहोचलेले होते, आता हे तीनही वरिष्ठ नेते पोहोचलेत। काँग्रेसचे नेते अद्याप इथे कोणी पोहोचलेले नाहीयेत। त्याचबरोबर शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील हे प्रमुख देखील इथे पोहोचलेले आहेत। अजित नवले आलेले आहेत। आता या बैठकीला थोड्या वेळात सुरुवात होईल आणि त्यानंतर निवेदनावर सगळी चर्चा केली जाईल। निवेदनामध्ये नेमकी काय चर्चा होते पाहणं महत्त्वाचं असेल, पण राज ठाकरे आल्यानंतर आता या बैठकीला सुरुवात होणार असल्याची माहिती कळते। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे देखील येणार आहेत अशी माहिती आधी होती, मात्र आता ते इथवर येणार नाहीयेत अशी माहिती कळते। पहिल्यांदाच शिवालयामध्ये राज ठाकरे आज येत आहेत। पक्षप्रमुख पक्ष वेगळे झाल्यानंतर शिवालयामध्ये राज ठाकरे कधी आलेले नव्हते, मात्र आज पहिल्यांदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं हे मुख्यालय शिवालय मंत्रालयाच्या समोर आहे। प्रशासकीय कामकाज ज्या ठिकाणून चालतं इथे ते शिवालय, तिथे आता राज ठाकरे पहिल्यांदाच एकत्र आले आहेत। म्हणजे आज ही 8वी भेट आहे ठाकरे बंधूंची, मात्र यावेळेला केवळ हे ठाकरे बंधूच नाही आहेत, तर शरद पवार हे देखील या बैठकीमध्ये उपस्थित असतील। जयंत पाटील शेकापचे ते देखील यावेळेला उपस्थित असतील। म्हणजेच विरोधकांची मूठ आता बांधली जाते। मात्र काँग्रेस इथे उपस्थित राहणार की नाही हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण काँग्रेसचे अद्याप कोणतेही नेते इथवर आलेले नाही आहेत। हर्षवर्धन सपकाळ यांचं नाव होतं, ते येतील अशी शक्यता होती, मात्र आता ते दिल्लीत असल्याची माहिती कळते। त्यांच्या जागी इतर काही नेते येणार असल्याची चर्चा होती, मात्र अद्याप कोणतेही नेते इथवर पोहोचलेले नाही आहेत। त्यामुळे काल जशी बैठक झाली किंवा बैठकीतून माहिती समोर येत होती की काँग्रेसचं कोणतं शिष्टमंडळ किंवा काँग्रेसचे नेते जर राज ठाकरे येणार असतील तर सहभागी होणार नाहीत किंवा आघाडीतूनच बाहेर पडायचं की काय अशी चर्चा एका बाजूला सुरू असतानाच आज या बैठकीला महत्त्वाची बैठक, ज्याची घोषणा आधी मनसेनं केली होती, मनसेची ही सगळी भूमिका होती आणि त्यानंतर सगळे विरोधक एकजुटीनं निवडणूक आयोगाकडे जाणार असं ठरलं। पण इथे काँग्रेस आता समोर नाहीये, काँग्रेस कुठेही दिसत नाहीये। काँग्रेस समोर नसताना किंवा काँग्रेस इथे नसताना आता नेमकं काय घडणार? काँग्रेस नसताना ही विरोधकांची मूठ खरंच बांधली जाणार का? या सगळ्या संदर्भातली आता चर्चा असतानाच आता काय होतंय पाहणं महत्त्वाचं असेल। हे सगळे नेते आपण बघतोय इथवर पोहोचतात। थोड्या वेळामध्ये निवेदनावर चर्चा होईल आणि सगळे नेते इथून बाहेर पडणार आहेत। निवडणूक अधिकाऱ्यांची सगळ्यात आधी 7व्या मजल्यावरती भेट घेतील ते
मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचं कार्यालय आहे 7व्या मजल्यावर आणि तिथे 5 नंबरच्या खोलीमध्ये या सगळ्या नेत्यांची भेट होईल. निवेदन त्यांना सादर केल्यानंतर हे सगळेच नेते बाहेर पडतील. नेते बाहेर पडल्यानंतर मग समोर प्रशासकीय इमारतीमध्ये निवडणूक आयुक्तांचं कार्यालय आहे. वाघमारे निवडणूक आयुक्त आहेत, मुख्य निवडणूक आयुक्त, त्यांची देखील भेट घेण्याची हे सगळे नेते शक्यता आहे. आणि ही भेट झाली की त्यानंतर सगळे नेते वायबी चव्हाण सेंटरला जातील आणि तिथे एक पत्रकार परिषद संयुक्तरित्या होणार आहे. म्हणजे पहिल्यांदाच पत्रकार परिषद ही अशी असेल ज्या ठिकाणी शरद पवार मध्यभागी आणि त्यांच्या दोन्ही बाजूला ठाकरे बंधू असतील. एका बाजूला उद्धव ठाकरे, दुसऱ्या बाजूला राज ठाकरे आणि त्या व्यतिरिक्त राष्ट्रवादीचे इतर नेते, त्याचबरोबर शेकापचे नेते आहेत. काँग्रेसचे नेते तर येत आहेत की नाही या सगळ्या संदर्भातली शंका आता उपस्थित होते, कारण अद्याप कोणतेही नेते आलेले नाहीयेत. मग ही संयुक्त पत्रकार परिषद होईल आणि या बैठकीमध्ये किंवा या पत्रकार परिषदेमध्ये हे सगळे नेते काय मुद्दे मांडतात हे पाहणं महत्त्वाचं असेल.